खरं तर काल यवतमाळ आणि आज वाशिम या जिल्ह्यामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांचा आणि शिवसेनेचा झंझावात आलेला आहे आणि हा झंझावात पुन्हा एकदा हा शिवसेनेचा उद्धवजी ठाकरे साहेबांचा नेतृत्वावरचा झंझावात दिल्लीच्या संसदेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। दिल्लीत बरेच जण वेगवेगळ्या घोषणा करत असतील, अब की बार 400 पार, कोणी म्हणतं अब की बार 370 पार, पण त्यावेळेस ते म्हणले होते बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार। तर आपल्याला म्हणावं लागेल पेट्रोल 100 के पार, फिर तुम क्यों 400 के पार, डीजल 100 के पार, फिर तुम क्यों 400 के पार, तेल 200 के पार, फिर तुम क्यों 400 के पार। आणि मग कापूस असेल, सोयाबीन असेल, खाली हे पार आणि आपण खाली, कापूस खाली, सोयाबीन खाली, तूर खाली, मूग खाली। आणि मग जर आमच्या बळावर तुम्ही पार जात होता तर तुम्हाला आर सुद्धा आणण्याची ताकद या जनतेच्या मनगटात लक्षात ठेवा। त्यामुळे तुमचं 400चं पारचं स्वप्न हा महाराष्ट्र कदापि होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे। आणि स्वप्न आपल्याला त्यांचं भंग करायचं असेल तर येणाऱ्या लोकसभेत या वाशिम आणि यवतमाळची लोकसभेची जागा सुद्धा पुन्हा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुन्हा जिंकावी लागेल। कारण आपल्याला माहिती आहे नितीन गडकरी एक मंत्री काय बोलले होते इथल्या खासदाराविषयी, रस्त्याच्या कामाविषयी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की एकही रस्ता वाशिम मधला पूर्ण होत नाही, याला कारण आहे टक्केवारीचं। हे कोण बोललं होतं? नितीन गडकरी साहेब बोलले होते। बघ अशा पद्धतीने भ्रष्टाचारी लोक इथं जर काम करत असतील तर मला वाटतं त्यांना थांबवणं आपलं काम आहे, लक्षात ठेवा। या भ्रष्टाचारी लोकांनी ज्यांना साथ दिलेली आहे, मग या राज्यातलं सरकार असेल या केंद्रातलं सरकार असेल, आज हा भाग मोठ्या प्रमाणावर शेती करणाराचा भाग आहे। आज आपल्याकडे सोयाबीनचा भाव काय झालेला आहे संजीव भाऊंना सांगितलं, सोयाबीनचा भाव 4000च्या खाली येतोय। एक काळ होता 6000, 7000, 8000, 10000पर्यंत सोयाबीनचा भाव गेला होता। परंतु या सरकारनं खाद्य तेलावरचं आयात शुल्क कमी केलंय। आधी जर खाद्य तेल आयात करायचं होतं तर 35% आयात शुल्क होतं, आता ते 5% केलेलं आहे। आणि त्यामुळे आयात मोठ्या प्रमाणावर तेलाची होत असल्यामुळं सोयाबीनचा भाव सुद्धा खाली आलेला आहे, लक्षात ठेवा। भुईमुगाचा भाव सुद्धा खाली आलेला आहे, लक्षात ठेवा। आपण अशा पद्धतीने हे सरकार जर शेतकऱ्याचं अंगठा मोडण्याचं काम हे सरकार करत असेल आणि शेतकऱ्याचं जर पुतना मावशीचं प्रेम हे सरकार आणत असेल तर मला वाटतं या सरकारला आपल्याला थांबवावं लागेल। बांधव, माझ्याकडे काही आकडेवारी आहे, या तालुक्यामध्ये अजूनही 54,000 शेतकरी पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित आहे। 54,000 शेतकरी आज या तालुक्यामध्ये अजूनही जवळपास 3,500 शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही। आज या सगळ्या तालुक्याची जर स्थिती पाहिली कारंजेची तर मला वाटतं विकासापासून आपण दूर राहिलेलो आहोत। आज या कारंजामध्ये जे लोक नेतृत्व करतात, या भागाचे मंत्री असतील, या भागाचे खासदार असेल, या भागात मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव राहतात, बंजारा बांधव राहतात। आज मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, या आम्ही एकदा अधिवेशनात आवाज उठवला होता। कारंजा तालुक्यातील कोळी गावातील शासकीय जमीन खासगी व्यक्तीच्या नावावर कोणी केली? मंत्र्यांनी केली, संजय राठोडांनी केली। आज देवेंद्र फडणवीस इकडे पालकमंत्री म्हणून येत होते, इथं रुग्णालयाचं मोठ्या प्रमाणात उद्घाटन झालं। आज या कारंजामध्ये उपजिल्हा रुग्णालय नाही, साधा डॉक्टर सुद्धा या ठिकाणी नाहीये। आपण अशा पद्धतीने हा भाग वाशिम भाग असेल, हा अतिशय विकासापासून दूर राहिलेला आहे। या भागाचे जे जे लोक नेतृत्व करतात ते अतिशय स्वार्थाच्या पलीकडे कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही।
म्हणून येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं 80% समाजकारण करणारा, 20% राजकारण करणारा माणूस आपल्याला निवडून द्यावा लागेल. आज उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व आपल्याला माहित आहे. या नेतृत्वाने 2 लाखाची कर्जमाफी केली होती. सत्तेवर आल्या पहिला निर्णय कोणता घेतला होता तर 2 लाखाची शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता. एका अंगठ्यावर 2 लाखाची कर्जमाफी उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली होती. याच उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोरोना सारख्या, कोविड सारख्या आजाराशी आपण लढलो. देशाची जर परिस्थिती बघितलं तर बरेच ठिकाणी गंगेत पर्यंत फेकले गेले, बरेच लोक रस्त्यावर तडफडून मेले, पण उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं एक संवेदनशील नेतृत्व आपल्याकडे होतं. म्हणून या कोविडच्या काळामध्ये या महाराष्ट्राने खंबीरपणे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्याच्याशी सामना केला. भले आता गद्दार लोक निघून गेले असतील, आता संजीव बोले 40 लोक गेले असतील, पण येणाऱ्या काळात 80 लोक आणू शकतो. 12 लोक गेले असतील, या 12चे 24 आपण करू शकतो. हे करू शकतो फक्त आपल्या ताकदीच्या बळावर. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही ताकद उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे, शिवसेनेच्या मागे आपण खंबीरपणे उभं करा, अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.